59 आरटीओंना आज मी निर्देश दिलेत की 1 मे पासून आमची जी मोहीम आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत। त्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की त्या 20 कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांचा लायसन्स सुद्धा रद्द करू शकतो, बॅच सुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिट सुद्धा रद्द करू शकतो। परंतु ह्या सगळ्या कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करत असताना कालच्या संघटनांनी जी मागणी केली आहे मराठी भाषेसाठी आम्ही कारवाई करणार नाही, परंतु आमची मोहीम जी आहे ती आम्ही चालू ठेवणार। 1 मे ते 15 ऑगस्ट पूर्णपणे राज्यातील सर्व आरटीओ त्यांनी एक समिती निर्माण करायची। लायसन्स त्याचं मराठी भाषेवरनं रद्द होणार नाही, परंतु त्यांनी बेकायदेशीर जर काही कृत्य केलं असेल, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र सादर केली असेल, आरटीओच्या नियमानुसार जर तो वागला नाही, अनेक 20 आमच्यामध्ये 20 कलम आहेत, त्या 20 कलमांच्या आधारे जर तो चुकीच्या पद्धतीने काही करत असेल तर त्याचं लायसन्स रद्द करायचा अधिकार आम्हाला आहे। ते आम्ही कुठल्याही प्रकारे त्यामध्ये हयगय करणार। बघा, आम्ही कोणालाही संपाला भीक घालत नाही। आम्ही कारवाई जी रेग्युलर आहे ती करणार 1 मे पासून आणि 15 ऑगस्ट पर्यंत शिकावं तुम्ही म्हणून आम्ही प्रयत्नही करणार।